गोंधळाची सुरुवात जोरदार झालेली आहे. मला काय ते खास आमंत्रण दिलं आहे शूट करायला निखिलनी, पण तोच नाही. ते ही टाकी भरली आहे. अक्षय बघा, ओ बघा मालक, आजारी माणूस इथं आहे. मालिक. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी आशा करतो की तुम्ही सर्व ठीक असाल. मी आता आलो चिपळूणला. जसं की आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये त्र्यंबकेश्वर मी बोललो होतो, नेक्स्ट ब्लॉग असेल चिपळूणमधला आणि त्याचं रिझन आहे गोंधळ. आता इथे गोंधळ आहे, दर 2 वर्षांनी गोंधळ असतो, सो तो आहे. आणि हाच गोंधळासाठी मी हा अटायर केलेला आहे, शॉर्ट कुर्ता घातलेला आहे. आणि हा ब्लॉग थोडा मोठा होऊ शकतो, कारण जे मी बोललो होतो मागच्या त्र्यंबकेश्वरच्या ब्लॉगमध्ये की नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला काहीतरी असं वेगळं बघायला मिळणार आहे, ते सगळं असणार आहे या ब्लॉगमध्ये. सो कदाचित हा ब्लॉग मोठाही होऊ शकतो थोडाफार. बघूया आता कसं काय. ते खाली जातो आहे, कौस्तुभ इथे आहे आणि दादासाठी वाट बघतो, सुमित दादासाठी. तो आला की आम्ही निघू. बाकीचे सगळे गेलेत खाली आणि कॅमेरा इथे रेडी आहे. सुमित दादा आला आहे, सुमित दादाकडे देईन कॅमेरा, हँडओव्हर करेन, बोलेन तू फोटोशूट कर आणि मी आपला ब्लॉग एडिट करीन आणि गोंधळ एन्जॉय करेन यावेळेला. आणि जे कदाचित उद्या सकाळी मी जे करेन आणि ते तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये दिसत जाईल. चला आता मग खाली जातो. हे बघा मित्रांनो, गोंधळ इथे खालच्या घरात आहे, आपल्या देवघरात आहे. आणि आता इथे काम बघा कसं केलं आहे, दाखवतो तुम्हाला इथले फुटेज. मगाची संध्याकाळी मी जे शूट केलेत ते आता तुम्हाला दिसतीलच पुढे. आता जातो आहे खालती मंडपात. सुरू होतं आहे आता जस्ट गोंधळ. आता पब्लिक जमा व्हायला सुरू होते मित्रांनो. हॅलो 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 हॅलो. आणि गोंधळाचा उपवास तरी सगळं लाड कुटुंब इथे आलेलं आहे. लाड कुटुंबाचा हा गोंधळ आहे त्यावर्षी. बाहेर त्याला म्हणतात सुमित दादा एकदम बिल्यू. अब ती बघ पूर्वा बघा, पूर्वा. ओ माय गॉड. ओ रोहन लाड इच्छा गावात ऐकत नाही. गळ्यात बिळ्यात बघा काय घालून आलाय. चला यजमानी कुठे आहे? ब्लॉग मध्ये इज्जत काढतोय. मग आपल्या निश्चितच्या मस्तकावर शिंपडायचं पाण्याचं. हा शिंपडा. नारळाच्या डाव्या बाजूला फुल ठेवा. दुसरं फुल घ्या आणि मांडाला घटाचा नारळ, पूर्ण गणेश पूजन, ओटीचा नारळ आणि सगळेच नारळ, ह्या प्रत्येक नारळावर विड्यावर पाणी शिंपडत जायचं. सांगितलं चला. पान आहे मग, पान आहे मग, उदर वसंत काळ महादेव महादेवाय नमः. पाणी टाका गंधामध्ये. गोंधळासाठी रोहन आणि वहिनी बसलेले आहेत आणि आता माणसं बऱ्यापैकी आलेली आहेत. हळूहळू येतील जसं टाईम पुढे होईल तेव्हा. इथे काय काय लाईट चालू करायची बाकी आहे ते लावून घेत आहेत. जरा काळोख येते म्हणून एक्स्ट्रा लाईट लावत आहेत. देवाजवळ जायचं, देवाला लांबून 3 वेळा ओवाळायचो, देवाच्या नावाचा गजर करायचा, उदे उदे बोलायचो आणि बाहेर यायचा. जाऊ ना. उदे उदे पुढे हातावर पाठीमध्ये तोडे करायची करा. हा आणि बोला उदे उदे मग देवाला हळद फुले चालू होईल. इथे बॉर्किश झोपेत आलेल्या झोपेत. तसेच गावातील मान
सर्वांनी ड्युटी पेटवायला हुकूम का? ड्युटी पेटवायला हुकूम? आवाज. ड्युटी पेटवायला हुकूम काय?
देवासाठी एकत्र येता, उत्साह करता, मोठ्या उत्साहाने भाग घेता, एवढा मोठा कार्यक्रम घडवून आणता, ती देवाची कृपा, तुमच्या बहिरी भावानीची कृपा, तुमच्या कुलस्वामिनीची कृपा. आणि इथे कौस्तुभ बेर्डे आणि निखिल लाड आणि अक्षय लाड हे आपले जेवणाची तयारीला सुरुवात केलेली आहे. इथे गोंधळ आटपलेला आहे, जर तुम्ही बघितला असाल आता व्हिडिओ. आणि इथे असे बाजूला सेटअप केलेला आहे जेवायला. आणि ऑब्विसली जे तुम्ही बघितलं दुपारी तेच आहे जेवण. वडे मटण असतं, इकडे वडे तळले जात आहेत इथे. आणि दुपारी तुम्ही चिकन बघितलंच असेल, पाणी मॉडेल. A few hours later. मित्रांनो, मी फायनली त्या जागेवर आलो आहे त्या 31ला आलो होतो आणि आता थोडीफार ती कंप्लीट झाली आहे. एक फक्त बाकी आहे अजून करायचं, सो ते लास्टला करणार आहे, ते म्हणजे स्विमिंग पूल. आणि आता तुम्हाला कळालं असेल मी नक्की कशाबद्दल बोलतो आहे. तर आपलं हे झालेलं आहे जिथे आम्ही 31ला थांबलो होतो, म्हणजे आलो होतो बघायला, दाखवायला तुम्हाला. सो असं काही झालेलं आहे रेडी. आणि इथं तुम्हाला लगेच पटकन लक्षात येईल मी कशाबद्दल बोलतो आहे. चला आता आतमध्ये जाऊया, काय काय झालं ते तुम्हाला दाखवतो प्रॉपर. हे बघा, किचन इथे रेडी आहे, सगळं आलेलं आहे. हे बघा असं काय इथे ठेवलं आहे थोडंफार. इथे टॉयलेट बाथरूम रेडी झालेलं आहे सगळं. आणि त्याच्या समोरच इकडे आहे श्री उभा, इथे असे झोपायसाठी. आता काल पाहुणे आले होते, इथे पूजा होती त्यामुळे इथे सगळं आणून ठेवलं होतं झोपायसाठी सामान. हे बघा असं काय, आत्ताच गणेश पूजन झालं आहे, एक आठवडा झाला असेल. आणि इथे वॉश बेसिन आहे. खाली आईला दाखवायला आले, ही माझी आई, पप्पा यांना दाखवायला आले. इथे काका उभे आहेत आणि आम्ही इथे गणेश पूजन झाले ते आत्ताच इथे ठेवलेत फोटो वगैरे असे. आणि सीनरी बघा, सीनरी बघा आता पुढचं. असं काही केलेलं आहे. आणि इथे एक जागा रिकामी राहील, ते हे बोलतो आहे पूल राहिला आहे करायचा. आणि समोर आहे आपला भैरवली धक्का, जिथे जातं आहे खेडसाठी. इथं जरा बाहेर जाऊन दाखवतो तुम्हाला. ही एक जागा हे केली आहे, इथे झाडं वगैरे लावणार थोड्या दिवसांनी. इथे सुद्धा असं काही अंगण नाही इकडचं बाजूचं. हे बघा आता भरती आहे ना रे, भरती आहे आता, भरती आहे, पाणी वरती येईल आता. आणि असं बाहेरून दिसतं. असं वाटलं मग मित्रांनो स्पॉट. हां, आणि इथे आता रात्री लाईट वगैरे झाले तर अजून भारी दिसेल. नेक्स्ट 31 वगैरे आम्ही इथेच करणार. आता टेन्शनच नाही, जागेचं शॉर्ट झालेलं आहे मस्त आहे की. भरपूर स्पेस आहे इथे, काही करू शकतो, गेम खेळू शकतो, काही करू. तिथे पूलसुद्धा होईल त्या तोपर्यंत, अजून भरपूर महिने आहेत. आताचं जानेवारी चालू आहे, मजा तर येणारच आहे ह्या व्ह्यूचा. आत्ता जो मी आणला ह्याला आहे पाहुणा, ते आता तुम्हाला रिव्हील करतोच. जे आता तुम्ही फुटेज बघितले असतील यावाला काय काय थोडे, किंवा याच्यानंतर बघाल, ते म्हणजे आपला ड्रोन. येस, फायनली DJIचा ड्रोन घेतलेला आहे मी. मिनी 4K आहे मॉडेल, तो घेतला आहे. जेवढा मला वाटला घ्यावासा तोच मी सध्या घेतला आहे. बिगिनर आहे म्हणून, नंतर आपण पुढे पुढे बघू. सध्या बिगिनर म्हणून मी मिनी 4K तो वाला घेतला. आणि तो मागवला तो दुबईवरून खास. त्याची पण बॅक स्टोरी आहे काहीतरी अशी, आणि बाकीच्यांना कोणालाच माहिती नव्हतं, सरप्राईज होतं. आणि अजून एक आहे, तुम्हाला सांगू की नको सांगू माहीत नाही, छोटंसंच आहे, म्हणजे माझ्यासाठी ते भारी वाटलं. जिथून मी ड्रोन घेतला तिथूनच विनायक माळीने ड्रोन घेतला होता दुसऱ्या दिवशी. सो ते मी तो नेमकं त्याचा ब्लॉगसुद्धा बघितला होता आणि त्याच दुकानातनं त्यांनी घेतला होता. तर मला आनंद झाला, हो हो त्याच दुकानातनं आणि सेम माणसाकडून घेतलं आहे एकाच दिवशी. सो ते मला जरा भारी वाटलं. आणि या बारक्या
धावतोय इकडे. बघा मस्ती चालू आहे. खांद्याला दिसते ना पडलाय, कांदा मोडून घेतला नाही बाईने आणि अजून पण त्याच्या अंगाची मस्ती जात नाही. आता बघूया, आता हे दाखवण्यासाठी आलो होतो, आईला वगैरे दाखवायचं होतं, म्हणजे तुम्हाला सुद्धा दाखवतो. आणि आता इथे एक ड्रोन उडवणारच आहे. बघूया आता नदीच्या वरती फर्स्ट टाईम उडवणार आहे, खाडीच्या वरती. सो जरा विंडचा जरा प्रॉब्लेम येऊ शकतो. बघूया एकदा ट्राय मारून बघतो इथे. आणि इथे सुद्धा नेऊ शकत नाही कारण झाड मोठे आहेत. सो मला इथेच उडवून इथेच लँड करावं लागणार आहे. बघूया, असं गेलं तर त्या साईडला जाऊन पुन्हा आणीन, असं काहीतरी करेन. आणि वरचं गावातलं हाईटला गेला तर जास्त दाखवेन तुम्हाला. अजून मी काय काय फुटेज केले ते मी व्लॉगच्या एंडला टाकीन, कारण ते रिलेटेड नव्हते. जस्ट मी एक ट्रायल होते ड्रोन शॉट, ते मी घेतलेत, ते टाकीन. अजून एक शूट झालं आहे पण ते माझ्या मोबाईल मेमरी भरली आहे, त्यामुळे ते व्हिडिओ डाउनलोड होत नाही आहेत मोबाईलला. मेमरी फुल दाखवते त्यासाठी. याची मस्ती आहे जिथे चालू, दगड बिगड फेकतोय. पाणी वरती नाही येणार आहे. त्याची स्टाईल बघा, पुष्पा झाला आहे. ठीक आहे, तुम्हाला भेटतं थोड्या वेळाने. डायरेक्ट आता ड्रोन शॉट बघा. आणि हळू आता पुढे जा. सुरू करू इकडे आता जा पुढे हळूहळू. आधी ते वायर आहे तिथे वरती, केवढा जाते जाऊन दे, कंटिन्यू जाऊन दे. वायर अरे तरी पण अरे आधी हे असं भरकडू नको. आधी जेवढा वरती जाते तेवढं जाऊन दे. एवढंच लास्ट आहे, जाऊन दे ना वरती, बघून हाईट किती जाते. एवढाच आहे, एवढंच मॅक्स आहे. हां, कमी ठेवला आहे ना. अगो असा इकडे पूर्ण राऊंड करायचं. अगो असा इकडे पुढे.